मॉर्निंग गाईज. आज आपण बघणार आहोत रोल ऑफ अँटीबायोटिक्स. तर DHS फार्मासिस्ट असो या DMER असो, त्यामध्ये अँटीबायोटिक्स हा टॉपिक आलेला आहे आणि हा खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे. तर यावर बरेच क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. तर यामध्ये आपण फर्स्ट तर त्याचं इंट्रोडक्शन बघू. तर अँटीबायोटिक्स जे असतात हे केमिकल सबस्टन्स आहेत जे की मायक्रो ऑर्गॅनिझमपासून प्रोड्यूस होतात आणि ते अदर मायक्रो ऑर्गॅनिझमला किल करतात किंवा इनहिबिट करतात. म्हणजे एका मायक्रो ऑर्गॅनिझमपासून तयार होतात आणि दुसऱ्या मायक्रो ऑर्गॅनिझमला किल करतात किंवा त्याची ग्रोथ जी आहे ती स्टॉप करतात, मेनली बॅक्टेरिया. त्याचे एक्झाम्पल आहेत अमॉक्झिसिलिन, पेनिसिलिन, टेट्रासायक्लिन, सिप्रोफ्लोक्झॅसिन, इरिथ्रोमायसिन. नंतर त्याचे मेकॅनिझम ऑफ ॲक्शननुसार म्हटलं तर ते बॅक्टेरिसायडल अँटीबायोटिक त्याचे दोन टाईप पडतात, बॅक्टेरिसायडल अँटीबायोटिक आणि बॅक्टेरियोस्टॅटिक अँटीबायोटिक. बॅक्टेरियोस्टॅटिक अँटीबायोटिकमध्ये जे आहे ते बॅक्टेरियोस्टॅटिक अँटीबायोटिक हे डायरेक्टली बॅक्टेरियाला किल करतात. फॉर एक्झाम्पल पेनिसिलिन, सेफॅलोस्पोरिन. अँड बॅक्टेरियोस्टॅटिक अँटीबायोटिक हे बॅक्टेरियाची ग्रोथ इनहिबिट करतात. देन त्याची टाईप आहे तर अँटीबायोटिक्सची टाईप आहे तर टोटल दोन. तर ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक आणि नॅरो स्पेक्ट्रम अँटीबायोटिक. ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक ही नावातच आपल्याला समजून जाते की ब्रॉड म्हणजे असे अँटीबायोटिक जे की इफेक्टिव्ह राहतात अगेन्स्ट अ वाईड रेंज ऑफ बॅक्टेरिया आणि त्यामध्ये बोथ ग्राम पॉझिटिव्ह आणि ग्राम नेगेटिव्ह बॅक्टेरिया इन्क्लूड असते. त्याचं एक्झाम्पल टेट्रासायक्लिन, क्लोरामफेनिकॉल, अमॉक्झिसिलिन अँड सिप्रोफ्लोक्झॅसिन. यामध्ये बघू शकता इथे एक ट्रिक दिलेली आहे, TCA सायकल. TCA सायकल कशी राहते, ब्रॉड असते. तर यापासून आपण हे लक्षात ठेवू शकतो. देन आणि ही जी ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक आहे हे यूज केले जाते जेव्हा एक्झॅक्ट बॅक्टेरिया हे अननोन असतो आणि याचा जर मिसयूज केला तर मोर रेसिस्टन्स पण ते लीड करू शकतो, कॉज करू शकतो. देन नॅरो स्पेक्ट्रम अँटीबायोटिक. तर नॅरो स्पेक्ट्रम अँटीबायोटिक जे आहे ते इफेक्टिव्ह आहे अगेन्स्ट अ स्पेसिफिक ग्रुप ऑफ बॅक्टेरिया. म्हणजे नॅरो स्पेक्ट्रम आहे जे म्हणजे एका स्पेसिफिक ग्रुप ऑफ बॅक्टेरिया जे आहे त्याच्या अगेन्स्ट ते इफेक्टिव्ह असते आणि त्यामध्ये एक तर ते ग्राम पॉझिटिव्ह असू शकते किंवा ग्राम निगेटिव्ह असू शकतो. त्यामध्ये एक्झाम्पल येते पेनिसिलिन G, इरिथ्रोमायसिन आणि व्हॅन्कोमायसिन. नॅरो स्पेक्ट्रम अँटीबायोटिकमध्ये हे एका स्पेसिफिक ग्रुपच्या अगेन्स्ट इफेक्टिव्ह असते आणि हे जे आहेत नॅरो स्पेक्ट्रम अँटीबायोटिकमध्ये हे यूज केलं जाते जेव्हा बॅक्टेरिया हे नोन असते आणि ते लेस डिस्टर्बन्स कॉज करू शकते कारण आपल्याला बॅक्टेरिया हे माहिती असते. देन तर आपण इतक्या वेळेस बघत आहोत ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरिया, ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया. तर हे नेमकं काय आहे, तर ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरिया हे असे बॅक्टेरिया आहेत जे की त्याच्या ग्राम स्टेनिंग मेथडमध्ये क्रिस्टल स्टेन, व्हायोलेट कलरचा क्रिस्टल स्टेन रिटेन करते आणि अंडर दी मायक्रोस्कोप पर्पल कलर शो करते आणि याला थिक पेप्टिडोग्लायकॉन लेअर असते सेल वॉलमध्ये. देन ग्राम नेगेटिव्ह बॅक्टेरिया. ग्राम नेगेटिव्ह बॅक्टेरिया आहे असा बॅक्टेरिया आहे जे की व्हायोलेट स्टेन रिटेन करत नाही आणि ते पिंक और आणि अंडर दी मायक्रोस्कोप ते पिंक और रेड कलर शो करते आणि याला थिन पेप्टिडोग्लायकॉन लेअर असते सेल वॉलमध्ये. तर मेकॅनिझम ऑफ ॲक्शन. तर मेकॅनिझम ऑफ ॲक्शन हे खूप इम्पॉर्टंट पॉईंट आहे. तर यामध्ये हे जे आहे सेल वॉल सिंथेसिस हे नेहमी विचारला गेलेला क्वेश्चन आहे. तर इनिबिट सेल वॉल सिंथेसिस म्हणजेच जे बॅक्टेरियल सेल वॉल आहे त्याचं फॉर्मेशन प्रिव्हेंट करणं, त्या जेणेकरून बॅक्टेरिया हे डाय होईल, बर्स्ट होईल. त्याचं एक्झाम्पल पेनिसिलिन, सेफॅलोस्पोरिन, कार्बापेनम एक्सेट्रा आहे, तुम्ही बघून वाचून घेऊ शकता. देन इनिबिट प्रोटीन सिंथेसिस. तर प्रोटीन सिंथेसिस इनिबिट करणं म्हणजेच रायबोझोम. तर बॅक्टेरियल रायबोझोमला ब्लॉक करणं आणि ब्लॉक केल्यावर बॅक्टेरिया जे आहे ते प्रोटीन तयार करू शकत नाही, त्यामुळे आपले जे बॅक्टेरिया आहे ते त्याची ग्रोथच होणार नाही. त्याचं एक्झाम्पल आहे टेट्रासायक्लिन, अमायनो ग्लायकोसाइड एक्सेट्रा. देन इनिबिट न्यूक्लिक ॲसिड सिंथेसिस. तर न्यूक्लिक ॲसिड म्हणलं तर काय येणार आपलं DNA आणि RNA. तर DNA आणि RNAचं रिप्लिकेशन ब्लॉक करते जेणेकरून बॅक्टेरिया हे मल्टिप्लायच होणार नाही. त्यामध्ये एक्झाम्पल आहे क्विनोलोन, रिफॅम्पिसिन, मेट्रोनिडाझोल. नंतर अल्टर सेल मेम्ब्रेन परमिएबिलिटी. सेल मेम्ब्रेनची जी परमिएबिलिटी आहे ते अल्टर करते, चेंज करते. म्हणजे सेल मेम्ब्रेनला डॅमेज करते आणि त्यामध्ये कंटेंट, त्यामुळं काय होणार, कंटेंट लीक्स होणार आणि सेलची डेथ होणार. नंतर एक्झाम्पल आहे पॉलिमिक्सिन, ॲम्फोटेरिसिबी, कोलिस्टिन आणि वॅसिट्रॅसिन. देन अँटीमेटाबोलाइट. तर मेटाबॉलिझम म्हणलं तर काय येणार, एन्झाईम येणार. तर अँटीमेटाबोलाइटमध्ये काय म्हणते तर इसेन्शियल बॅक्टेरियल एन्झाईमला ब्लॉक करते आणि बॅक्टेरिया हे इम्पॉर्टंट सबस्टन्स
बनवू शकत नाही. त्यामध्ये एक्झाम्पल येते सल्फोनामाइड, ट्रायमेथोप्रिन, सल्फोन, प्रायरिमिथामाइन एक्सेट्रा. तर याचे जे युजेस आहेत, अँटीबायोटिकचे जे युजेस आहेत तर ते बॅक्टेरियल इन्फेक्शनमध्ये आपण यूज करू शकतो, जेणेकरून म्हणजे जे की ट्रीट करतात इन्फेक्शन जे की बॅक्टेरियामुळे होतं, फॉर एक्झाम्पल TB, UTI आणि न्यूमोनिया. देन प्रिव्हेंट करते इन्फेक्शन इन सर्जरीमधलं डेंटल प्रोसिजर और इम्युनो कॉम्प्रोमाइज्ड पेशंट प्रोफायलॅक्सिस. देन प्रिव्हेंट करते सेकंडरी बॅक्टेरियल इन्फेक्शन ड्युरिंग व्हायरल इलनेस, ट्रीट स्पेसिफिक डिसीज लाईक लेप्रसी, TB ट्रीट करते. समटाइम्स यूज्ड इन ॲनिमल टू प्रिव्हेंट और ट्रीट इन्फेक्शन. तर रोल ऑफ अँटीबायोटिकमध्ये मी काही क्वेश्चन्स सॉर्ट आऊट केले आहेत, तर ते तुम्ही बघू शकता आणि या प्रत्येक क्वेश्चनला त्याची ट्रिक दिलेली आहे, तर ते पण तुम्ही लक्षात ठेवून त्याचे स्टडी करू शकता. तर रोल ऑफ अँटीबायोटिक, तर यामध्ये आपण जर किती पण वाचलं तर आपल्याला म्हणजे क्वेश्चन कसे पडतील ते आपल्याला नाही माहीत, तर आपण ट्रिकनुसार केलं तर आपल्याला इझी जाईल. देन तर फर्स्ट क्वेश्चन काय म्हणते, विच अँटीबायोटिक इनिबिट 30S रायबोझोम. तर असा कोणता अँटीबायोटिक आहे जे की 30S रायबोझोम इनिबिट करते. त्यामध्ये ते अमायनो ग्लायकोसाइड आणि टेट्रासायक्लिन हे 2 असे अँटीबायोटिक आहे जे की 30S रायबोझोम इनिबिट करते. देन विच अँटीबायोटिक कॉज नेफ्रोटॉक्झिसिटी. नेफ्रोटॉक्झिसिटी हे कोणती अँटीबायोटिक कॉज करते, तर अमायनो ग्लायकोसाइड्स. नंतर विच अँटीबायोटिक बॅक्टेरिसायडल. बॅक्टेरिसायडलचे अँटीबायोटिक कोणते आहे, तर ते तुम्ही बघून घेऊ शकता. तर पेनिसिलिन, सेफॅलोस्पोरिन अजून पण आहे त्यामध्ये, ते पुढे तुम्हाला भेटून जातील. देन विच अँटीबायोटिक युज्ड फॉर अनएरोबिक इन्फ्लामेशन. तर अनएरोबिक इन्फेक्शनसाठी कोणते अँटीबायोटिक यूज केले जातात, तर मेट्रोनिडाझोल. आणि फर्स्ट जनरेशन सेफॅलोस्पोरिन कोणता आहे, तर सेफॅलेक्झिन अँड सेफॅझोलिन. तर सेफॅलोस्पोरिनचं क्लासिफिकेशन आहे, टोटल 4 जनरेशन आहे, तर ते आपण लगेच बघून घेऊत. तर सेफॅलोस्पोरिनचं क्लासिफिकेशन, तर फर्स्ट जनरेशन सेफॅलोस्पोरिन त्यामध्ये येते सेफॅलेक्झिन, सेफॅझोलिन, सेफॅड्रॉक्झिल. त्यामध्ये तुम्ही सगळीकडे बघू शकता तर लेक्झिन, ड्रॉक्झिन. तर हे याच्यानुसार आपण जास्तीत करून यावर सेफॅलेक्झिनवर क्वेश्चन विचाराल तर लेक्झी इज फर्स्ट. असं लक्षात ठेवा की लेक्झी इज फर्स्ट म्हणजे सेफॅलेक्झिन हे फर्स्ट जनरेशनचं आहे. लेक्झी इज फर्स्ट, त्याची ट्रिक. देन सेकंड जनरेशनमध्ये काय म्हणते, तर सेफॅक्लॉर, सेफुरोक्झिम आणि सेफोक्झिटिन. तर त्यामध्ये फ्युरो. तर सगळे सेकंड जनरेशनमध्ये सगळे एफ पासून आलं, फ्युरो, फॉक्झी, फॅक्लॉर. तर फ्युरो मूव्ह सेकंड, फ्युरो जे आहे ते सेकंडला मूव्ह झाला, तर असं लक्षात ठेवा. थर्ड जनरेशन सेफॅलोस्पोरिन, सेफिक्झिम, सेफ्ट्रियाक्झोन, सेफोटॉक्झिम आणि सेफ्टोझिडिम. तर यामध्ये लक्षात ठेवा ट्राय इन थर्ड. तर सगळीकडे काय आलं, सेफ्ट्रॅक्झिम. तर हे जास्त वेळा विचारलेला क्वेश्चन आहे, तर हे तुम्ही लक्षात ठेवा, ट्राय इन थर्ड जनरेशन. देन फोर्थ जनरेशन सेफॅलोस्पोरिन, सेफेपाइम. तर त्याच्यामध्ये काय EPI इज फोर्थ, EP काय आहे, फोर्थ आहे. तर हे आहे त्याचं क्लासिफिकेशन. देन व्हॉट इज द टॉक्झिसिटी ऑफ अमायनो ग्लायकोसाइड. अमायनो ग्लायकोसाइडची टॉक्झिसिटी विचारली गेलेली आहे, नेफ्रोटॉक्झिसिटी आणि ऑटोटॉक्झिसिटी. आणि काय म्हणते, विच ड्रग कॉज ग्रे बेबी सिंड्रोम, तर क्लोरामफेनिकॉल. तर हे काय आहे, याचे साईड इफेक्ट आहेत. तर यामध्ये काही ड्रग सॉर्ट आउट केलेले आहेत. तर त्यामध्ये व्हॅन्कोमायसिन काय करते, रेड मॅन सिंड्रोम कॉज करते. देन जेंटामायसिन ऑटोटॉक्झिक. टेट्रासायक्लिन टीथ स्ट्रेनिंग, ही खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. टेट्रासायक्लिन हे टीथ डिस्कलरेशन करते चिल्ड्रनमध्ये, किंवा टीथ स्केनिंग, टीथ डिफेक्ट किंवा बोन डिफेक्ट, हे पण आन्सर त्याचं असू शकते. सिप्रोफ्लोक्झॅसिन, DNA गायरेज इनिबिटर, पेनिसिलिन सेलवॉल इनिबिटर. यामध्ये म्हटलं तर टेट्रासायक्लिन आणि पेनिसिलिन हे मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहेत. पण पेनिसिलिन बिलॉंग टू विच क्लास, तर पेनिसिलिन हे कोणत्या क्लासची बिलॉंग आहे, तर पेनिसिलिन जे आहे ते बीटा लॅक्टमची बिलॉंग आहे. तर तुम्ही कसं लक्ष ठेवणार, पेन हॅज बीटा पॉवर. पेनला कोणती पॉवर आहे, बीटा पॉवर आहे. तर पेनिसिलिन हे बीटा लॅक्टम अँटीबायोटिक्सशी रिलेटेड म्हणजे बिलॉंग करते. अझिथ्रोमायसिन मॅक्रोलाइड. यामध्ये सगळ्याची ट्रिक दिली आहे, तुम्ही वाचून घ्या नंतर. अझिथ्रोमायसिन बिलॉंग्स टू मॅक्रोलाइड. जर तुम्हाला नोट्स पाहिजे तर तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता, मी नोट्स पण तुम्हाला प्रोव्हाइड कराल. देन सिप्रोफ्लोक्झॅसिन बिलॉंग्स राहते फ्लुरोक्विनोलोन. यामध्ये आपण समोर याचं डिटेल, यामध्ये कोणकोणती ड्रग आहे ते पण आपण सांगलेलं आहे, तर ते तुम्ही हे करा. आणि हे ट्रिक पण लक्षात ठेवा, कारण त्यामुळे तुम्हाला इझी जाईल. देन पेनिसिलिन हे कसं ॲक्ट होते, त्याचं मेकॅनिझम ऑफ ॲक्शन. तर आपण स्टार्टिंगला सांगला तर मेकॅनिझम ऑफ ॲक्शन हे खूप इम्पॉर्टंट आहे. तर पेनिसिलिन जे आहे ते सेल वॉल इनिबिटर आहे. तर काय करते, पेन ब्रेक्स वॉल. पेन काय करते, वॉलला ब्रेक करते. तर पेन ब्रेक्स वॉल फॉर सेल वॉल.
तर विच अँटीबायोटिक इनिबिट 30S रायबोसोम. 30S रायबोसोमला कोणतं अँटीबायोटिक इनिबिट करते? तर अमायनो ग्लायकोसाईड आणि टेट्रासायक्लिन. यामध्ये काय म्हणते? बाय ॲट 30. बाय ॲट 30. ॲट म्हणजेच अमायनो ग्लायकोसाईड, टेट्रासायक्लिन आणि 30 म्हणजे 30S रायबोसोम. विच अँटीबायोटिक इनिबिट 50S रायबोसोम. 50S रायबोसोमला कोणती अँटीबायोटिक इनिबिट करते? मॅक्रोलाइड आणि क्लोरामफेनिकॉल. यामध्ये मी हे ट्रिक दिलं ते तुम्ही वाचून घ्या. सिप्रोफ्लोक्झॅसिन. सिप्रोफ्लोक्झॅसिन हे इनिबिट करते DNA गायरेजला. सल्फोनामाइड इनिबिट करते फोलिक ॲसिड सिंथेसिस. सल्फोनामाइड फोलिक ॲसिड सिंथेसिसला इनिबिट करते. देन बऱ्याचदा ड्रग ऑफ चॉईस पण क्वेश्चन येऊ शकते, ज्या की TBचे म्हणा, टायफॉईडचे म्हणा. जास्त करून TBवर तुम्ही फोकस करा. तर ड्रग ऑफ चॉईस फॉर अनारोबिक इन्फेक्शन, त्यामध्ये ते मेट्रोनिडाझोल. त्यामध्ये नंतर अजून ड्रग ऑफ चॉईस ऑफ MRSA वॅन्कोमॅसिन. ड्रग ऑफ चॉईस ऑफ टायफॉईड सिप्रोफ्लोक्झॅसिन. देन ड्रग ऑफ चॉईस फॉर ट्युबरक्युलोसिस रिफॅम्पिसिन प्लस आयसोनियाझिन. विच अँटीबायोटिक कॉजेस नेफ्रोटॉक्झिसिटी. नेफ्रोटॉक्झिसिटी हे कोणती अँटीबायोटिक कॉज करते? तर जेंटामायसिन. आणि विच अँटीबायोटिक कॉजेस ऑटोटॉक्झिसिटी? तर अमायनो ग्लायकोसाईड. विच अँटीबायोटिक कॉजेस ग्रे बेबी सिंड्रोम. कोणती हे आपण मगाच त्या आपण याच्यामध्ये बघलेले आहे. ह्याच्यामध्ये सर्व दिले आहे, तुम्ही वाचून घ्या. ग्रे बेबी सिंड्रोम कॉज करते क्लोरामफेनिकॉल. यामध्ये ट्रिक पण आहे. विच अँटीबायोटिक कॉज टीथ डिस्कलरेशन. आता सांगलं तर टीथ स्टेनिंग, टीथ डिस्कलरेशन कोणतं करते? टेट्रासायक्लिन. टेट्रा टीथ. विच ड्रग कॉजेस रेड मॅन सिंड्रोम. रेड मॅन सिंड्रोम वॅन्कोमॅसिन. तर विच अँटीबायोटिक इज बॅक्टेरिसायडल. तर आपण स्टार्टिंगला म्हटलं आहे बॅक्टेरिसायडल अँटीबायोटिक हे टोटल बॅक्टेरिसायडल अँटीबायोटिक आहे. तुम्ही बरोबर समजून घ्या. आणि याची मनानं पण तुम्ही काय ट्रिक बनवू शकता जेणेकरून तुम्हाला लक्षात राहील. तर पेनिसिलिन, सेफॅलोस्पोरिन, अमायनो ग्लायकोसाईड, वॅन्कोमॅसिन, फ्लोरोक्विनोलोन, रिफॅम्पिसिन, मेट्रोनिडाझोल हे त्याचे हे आहेत बॅक्टेरिसायडल अँटीबायोटिक आहेत. विच अँटीबायोटिक इज बॅक्टेरियोस्टॅटिक. बॅक्टेरियोस्टॅटिकमध्ये ते टेट्रासायक्लिन, पुन्हा मॅक्रोलाइड, क्लोरामफेनिकॉल, लिनेझोलिड, क्लेंडामायसिन, सल्फोनामाइड. आणि यामध्ये त्याचे सब ड्रग दिलेले आहेत सल्फोनामाइडचे, मॅक्रोलाइडचे आणि अमायनो ग्लायकोसाईडचे. देन फर्स्ट जनरेशन पुन्हा क्वेश्चन आलेला बघा. लेक्झीज फर्स्ट. नंतर हे आपण पाहिलेलं आहे. विच अँटीबायोटिक इज आता प्रेग्नेन्सी रिलेटेड. तर प्रेग्नेन्सीमध्ये कोणता अँटीबायोटिक कॉन्ट्रा इंडिकेटेड असते? तर टेट्रासायक्लिन. जास्त करून तर टेट्रासायक्लिनवर भर दिला, कारण जास्त क्वेश्चन हेच तर टेट्रासायक्लिन हे प्रेग्नेन्सीमध्ये कॉन्ट्रा इंडिकेटेड राहते. पण अदर ड्रग पण तुम्ही पाहून घ्या, जसं की डॉक्झिसायक्लिन. ते टेट्रासायक्लिनचाच एक टाईप आहे. अमायनो ग्लायकोसाईड, क्लोरामफेनिकॉल, फ्लोरोक्विनोलोन, सल्फोनामाइड. आणि विच इज ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक. तर हे ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक्स आहे. याची स्ट्रिक आहे ॲट CCCIR ब्रॉड. काय? ॲट CCCI जी आहे ती ब्रॉड आहे. तर हे म्हणजे सगळे याचे क्लिअर घेऊन जातात. विच अँटीटीबी कॉजेस ऑरेंज युरिन. कोणता अँटी ड्रग आहे जी की ऑरेंज युरिन कॉज करते? कोणता आहे? रिफॅम्पिसिन. R फॉर रेड और ऑरेंज फ्लूड. विच अँटीटीबी ड्रग कॉजेस ऑप्टिक न्यूरिटिस. ऑप्टिक न्यूरिटिस म्हणजे ऑप्टिक म्हणल्यावर काय येणार? आय बद्दल येणार. ते व्हिज्युअल डिस्टर्बन्सेस करते किंवा ऑप्टिक नर्वचं इन्फ्लॅमेशन करते. तर अँटीटीबी ड्रग जे आहे ते ऑप्टिक न्यूरिटिस कॉज करते. कोणता? ते इथॅम्ब्युटॉल. तर इम्पॉर्टंट ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक्सची लिस्ट आहे इम्पॉर्टंट, तर तिथून पाहून घ्या. पेनिसिलिन, यामध्ये ती अमॉक्झिसिलिन, एम्पिसिलिन, टेट्रासायक्लिन, डॉक्झिसायक्लिन, क्लोरामफेनिकॉल. नंतर फ्लोरोक्विनोलोनमध्ये सिप्रोफ्लोक्झॅसिन, लिओफ्लोक्झॅसिन आणि फ्लोक्झॅसिन. नंतर हे तर यामध्ये क्वेश्चन कसा पडू शकतो? तर सिप्रोफ्लोक्झॅसिन बिलॉंग्स टू विच क्लास. तर सिप्रोफ्लोक्झॅसिन बिलॉंग्स टू फ्लोरोक्विनोलोन. आणि सेफॅलोस्पोरिनमध्ये ते सेफ्ट्रियाझोन, सेफोटाक्झिम, सेफिक्झिम. नंतर कार्बापिनम, इमिपिनम आणि मेरोपिनम. तर यामध्ये पण याचे ट्रिक आहेत. देन सल्फोनामाइड, कोट्रिमोक्झॅझोल, मॅक्रोलाइड, अझिथ्रोमायसिन, क्लॅरिथ्रोमायसिन. आता प्रेग्नन्सी रिलेटेड क्वेश्चन कसे पडणार? तर इन विच अँटीबायोटिक कॉज टीथ डिस्कलरेशन. हे तुम्हाला मी बऱ्याचदा सांगितलं की टीथ डिस्कलरेशन किंवा टीथ स्टेनिंग हे टेट्रासायक्लिनशी, त्याचं आन्सर आहे टेट्रासायक्लिन. आणि दुसरा क्वेश्चन असा आहे की विच अँटीबायोटिक कॉज फिटल हिअरिंग डॅमेज. तर फिटल हिअरिंग डॅमेज कोणत्या अँटीबायोटिक कॉज करते? स्ट्रेप्टोमायसिन. यामध्ये आपण ड्रग दिलेले आहेत जे की प्रेग्नेन्सी म्हणजे हे करू शकते, साईड इफेक्ट कॉज करू शकते फिटसला, ज्यामुळे प्रॉब्लेम होऊ शकतात. तर टेट्रासायक्लिन टीथ अँड बोन डिफेक्ट, स्ट्रेप्टोमायसिन हिअरिंग डॅमेज, सिप्रोफ्लोक्झॅसिन कार्टिलेज डॅमेज, क्लोरामफेनिकॉल ग्रे बेबी सिंड्रोम, सल्फोनामाइड कर्नी स्टेरस. तर हे आपण बघू शकता. तर
जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि शेअर करा तुमच्या फ्रेंड्सना. तर अजून पण यावर टॉपिक आपण घेऊन येणार आहोत. थँक्यू.